फिल्मी स्टाईल. दादा आज लयच भारी दिसताय तुम्ही. ती काय सांगायची गोष्ट आहे का? भारी दिसताय खरं, पण शेणाचा वास अजून गेलेला दिसत नाही. गबस का वास काढ्या, शेणाच्या व्याशा गेला नाही. अरे बाबा, एक तर पहिल्यांदा मी आंघोळ केली, म्हणजे पहिल्यांदा आंघोळ केली म्हणजे पहिल्यांदा एवढी घासून पुसून आंघोळ केली. दगडाने असा कचा कचा अंग घासलंय मी. दादा पण हाय ना शेणाचा नाही, कसलं री आगळाचा वास आहे. शेणाचं नाहीच आहे बाळा, शेणाचं नाहीच आहे, शेणचा शेणचा. ओ दादा, जो शेणचा वास नाही, ए शेणचाच वास आहे. माझ्या घरी सेम टू सेम सेंट आहे असा. अरे गप्त का बावळाटा. ओ दादा, अहो जुर मारायचं औषध मारलंय तुम्ही. दादा तरी म्हटलं शेणची बाटली एवढी मोठी कशी, एवढा मोठा नाळकण कसं त्याला. दादा एक बरं झालं, काय ढेकणा आणि झुरळ अंगाला चिकटलं तरी नाही ना. कटणार नाही. तुम्हाला पाठवलं कशासाठी होतं? तो राजा साळुंकेच्या माग का पळत होता याचा वास काढण्यासाठी तुम्हाला त्यांच्या माग पाठवलेलं ना. ओ दादा, तो राजा आहे ना, तो माधुरी दीक्षित शूटिंग बघायला पळत होता, आणि ते साळुंके आहेत ना, ते त्यांच्या माधुरीला बघायला पळत होते. एवढं सोपं आहे ना ते. सोप्पं कसं काय, सोप्पं कसं काय? गावात माधुरी दीक्षित आली की केला माहित नाही, कसं शक्य आहे? अहो दादा, तुम्हाला सोडा, गावात कुणालाच माहित नाही. फक्त राजा आणि बाब्यानीच बघितलं त्यांना, बाकी गावात कुणीच त्यांना पाहिलं नाही. कसं शक्य? काहीतरी गडबडी. त्या राजावर नीट लक्ष ठेवा. अयो, काय त्या राजानं माधुरीला तर घेतलं नाही सिनेमा मध्ये. मित्रांनो, आज आपल्याला मिशन साळुंके पार पाडायचंय. पहिला सीन पोलीस स्टेशन मधला शूट करायचा. अरे राजा, तू फक्त मला सांग कोणता सीन शूट करायचा आहे. असा सीन शूट करतो, असा सीन शूट करतो ना की सिनेमा बघताना लोक म्हणतील, अरे हा तर साळुंके. हा तर ऐका, सीन असा आहे, किरण आणि अर्जुन पोलीस स्टेशन मध्ये जातात, सावकाराच्या विरोधात तक्रार करतात आणि पोलिसांना म्हणतात की तुम्ही आमच्या सोबत चला, पण पोलीस नकार देतात. मग किरण म्हणजे तू पोलिसाचा मोबाईल उचलतो आणि पळत सुटतो. तू पुढं, पोलीस माग, आणि तुम्ही सगळे सावकाराच्या घरी येता. पण राजा, मला एक कळत नाही, स्क्रिप्ट माहित नसताना मी साळुंके स्क्रिप्ट मधला डायलॉग कसं बोलणार चंद्या. बाब्या, आपण एक काम करायचं, आपण जेव्हा पोलीस स्टेशनला जाऊ तेव्हा इन्स्पेक्टर साळुंकेला आग्रह धरायचा की गावामध्ये शूटिंग चालू आहे आणि तुम्ही शूटिंग बघायला चलाच. साळुंके नकार देणार, आपल्याला काय 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 बोलणार, तेव्हाच आपल्याला त्याचे डायलॉग मिळणार. वा राजा, एकदम माइंड बाबले. बाब्या, तू साळुंके साहेबांच्या टेबलावर त्यांचा मोबाईल असेल, तो मोबाईल उचलायचा आणि पळत सुटायचं, म्हणजे साळुंके तुझ्या माग पळतील. तो माझ्या माग लागल, मग मला धरल आणि तुडवल. यार राजा, आता मोबाईलचं काय मध्येच. साळुंकेनं मला धरलं आणि माझ्या हातात बेड्या ठोकल्या तर मग संगीचा बाप काय तिचा हात माझ्या हातात देत नाही आणि आम्ही लग्नाच्या बेडेत अडकत नाही. अरे नको मोबाईलचं. बाब्या, मी तुला मोबाईल चोरायला नाही, उचलायला सांगतोय. अरे राजा, पण उचलायचा. दोन पाडळ शिंगी द्या. चला निघा इथून तुम्ही. नाही, पण तुम्ही रस्त्यावर कसं काय आलात? रस्त्यावर नाही आलोय, आतमध्ये साफसफाई चालू आहे म्हणून बाहेर बसलोय. बरं ऐका ना, आम्ही खास तुमच्यासाठी आलोय. काल तुम्हाला शूटिंग बघायला मिळालं नाही ना, म्हणून आज आम्ही ठरवलं आज तुम्हाला शूटिंग दाखवायचीच. चला बरं, माझ्याकडे वेळ नाहीये, तुम्ही जाऊ शकता. पहिला डायलॉग करेक्ट घेतलाय साळुंकेनं. असं कसं साहेब, यावं तर लागलं. चला चला चला. काय यावं लागेल? हे बघ, ते सोडून माझ्याकडे बरीच महत्वाची कामं आहेत, कळलं? ती कामं राहू द्या बाजूला.
अहो शूटिंग बघायची संधी तुमच्या दारात चालून आली आणि तुम्ही त्याला लाथाडताय? त्याला काय अर्थ आहे? तुम्हाला काय कळतं का? तुम्ही शूटिंग बघितलीच पाहिजे. चला तू मला शिकू नकोस मी काय करायचं आणि काय नाही ते. साहेब तुम्हाला कोण शिकवणार आहे? तिकडे शूटिंग चालू आहे. चला चला. मी येणार नाही म्हटलं म्हणजे नाही. चला निघा निघा इथून दोघाही. सागऱ्या राजा लय हुशार आहे. साळुंकीनं स्क्रिप्ट वाचली बी नाही तरी बी सगळे डायलॉग धडाधड बोलतोय. आता शेवटचा डायलॉग बरोबर बोलला की झालं. साहेब तुम्ही जर आला नाहीत तर मी हे जर हलणारच नाही. मग तू दारू पिऊन आलायस? मी नाही. तू काय डोक्यावर पडलायस काय? नाही. तुम्ही दोघांनी आता इथून निघायचं नाही तर 2020 मध्ये बॉलरची जशी धुलाई करतात ना तशी धुलाई कर ना दोघांची. चला निघा. आई शपथ शेवटचा डायलॉग पण शेम टू शेम. हा सीन ओके. ऐकायला येत नाही? 0 मिनिटात निघायचं दोघांनी. निघा. तू जर मोबाईल उचलला नाहीस तर मी संगीशी लगीन करेन. उचल आणि पळ. चोर 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 चोर. पोलीस पोलीस पोलीस. साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हीच पोलीस आहेत. मीच पोलीस आहे. पकडा. चोर चोर चोर. साहेब साहेब हा कोणता अवयव आहे? खुर्ची. खुर्चीचा मोह काही सुटत नाही. चला, चोर. आलो. लागतंय म्हणूनच मारतोय. कळलं? आतापर्यंत लोक मोबाईल चोरीला गेली की कंप्लेंट करायला पोलिसांकडे येतात. तू पोलिसांचाच मोबाईल घेऊन पळालास. मग पोलिसांनी कंप्लेंट कोणाकडे करायची? चोरला नाही मी मोबाईल. मला वाटलं माझा मोबाईल आहे म्हणून मी घेऊन पळालो. कसा घेऊन पळालास? कसं वाटलं तुला? कसं वाटलं खरं सांग. बाब्या हा घेऊ तुझा मोबाईल. त्याचं काय झालं साहेब? टेबलावर जो मोबाईल ठेवला होता ना तर बाब्याला असं वाटलं की तो त्याचा मोबाईल आहे म्हणून त्यांनी तो उचलला. पण तुम्हाला हे माहित नव्हतं की तो बाब्याचा मोबाईल आहे आणि बाब्याने उचलताना त्याला असं वाटलं की तो तुमचा मोबाईल आहे म्हणून त्यांनी उचलला. आणि मला वाटलं की ह्यांनी उचलला म्हणजे याचाच मोबाईल असेल. पण त्यांनी तुमचा मोबाईल उचलला हे मला सुद्धा माहित नव्हतं आणि त्याला सुद्धा माहित नव्हतं म्हणून सगळा गोंधळ झाला. झालं. आता मला सांग बॉलर कॅच पकडायला जसा धावतो तसा का धावला होता सांग. मी तिकडे ते माधुरी दीक्षितचं शूटिंग चालू होतं ना ते बघायचं होतं खरंच म्हणून पळालो. बाकी काही नाही. काय डोक्यावर पडलात का तुम्ही? चला निघा. वा बाब्या वा. अरे कसली ऍक्टिंग केलीस. आता शोभतोयस संगीचा होणारा नवरा. कसला डोमल्याचा नवरा. राजाला काल लई पडली आज तुझ्यामुळे मला भरून तारं दिसलं. राजा कसला सीन शूट झाला एकदम माइंड बॉम्बली. एकच नंबर. साळुंक्या साहेबांना कळलं बी नाही की आपण त्यांना कधी शूट केला ते. याला म्हणतात डायरेक्टर. आता इन्स्पेक्टरचा फक्त एकच सीन शूट व्हायचा राहिलाय. तो झाला की डन. अयो म्हणजे साळुंकेचं लपून छपून शूटिंग केलं यांनी. आणि हे साळुंकेला माहित पण नाही. फक्त राजा मला एकच सांग त्या सीन मध्ये सावकाराचा रोल कोण करणार? काय समजली मास्तर? आता तुम्ही सावकाराच्या भूमिकेत आहेत. सावकार म्हणजे कसा? बेरकी रांगडा. थोडं कमी. तू अजिबात काळजी करू नको. आमच्या कोकणात आहे का नाही दशावतार असतो त्याच्यात मी अशा अनेक भूमिका गाजवल्या. काय समजलं? शेवंतबाई नाही लय फळ गाजवले. सुरू कर तू. चला करूया सुरू. राजा चला काय चला मला डायलॉगच नाही. इक्या ह्या सीन मध्ये फक्त तू उभा आहेस. सीन मध्ये डायलॉग नसेल तर मी नाही करणार. कापड द्या माझे. थांब मी सांग. अरे इक्या डायलॉगची गरज कोणाला पडती? ज्यांना रिॲक्शन देता येत नाही त्यांना. तू ऍक्टर आहेस बिटवीन द लाईन्स मध्ये खेळणारा. मग म्हणजे होय राजा कळलं. आता बघच माझी ऍक्टिंग. तू फक्त ऍक्शन बोल. हा चला चल सागऱ्या रेडी ऍक्शन. काय झालं? अहो तो राजा आहे ना तो साळुंक्याला शूट करतोय. अयो मी तर ऐकलं होतं पोलीस गुन्हेगारांना शूट करतात. हा राजा पोलिसांना कसं शूट करतोय? अहो दादा बंदुकीनं नाही कॅमेरानं शूट करतोय. आता गोळ्या झाडणारे कॅमेरे कधी आले?
तो कॅमेरा नाही, शूटिंग करतात ना तो कॅमेरा. असं सांगा ना, त्यात काय एवढे? त्यात काय एवढं ते सांग रे. अहो तो राजा आहे ना, साळुंकेचं शूटिंग करत होता. साळुंकेला माहितच नाही ना. साळुंकेचं शूटिंग करत होता, पण साळुंके सिनेमात का काम करत होता? नाही साळुंके काम नाही करत आहे. मग राजा शूटिंग कसं करत होता? अहो सांगितलं ना शूटिंगच्या कॅमेऱ्यानी. मग साळुंके ऍक्टिंग का करत होता? दादा साळुंके कुठे ऍक्टिंग करतोय? मग राजा शूट का करत होता? कारण साळुंकेचा सीन आहे. लय हानीन तुमच्या दोघांना, एवढा हानीन ना काहीच कळत नाहीये. तो साळुंके काम करेना म्हणून राजा शूट करतोय, तो साळुंके ऍक्टिंग करतोय तरी राजा शूट करतोय, आणि एवढं सगळं होऊ नये त्या साळुंकेचं सीन आहे सिनेमात. येडा वाटलो मी, येडा वाटलो. दादा शांत हो. शांतच मी, शांतच आहे. ऍक्शन. विक्या थांब ना, मी सांगतो तुला. हा चला. ऍक्शन. सावकार आज मी तुम्हाला सोडणार नाही. नका सोडू, मला पण तेच पाहिजे. बाई येता का वाड्यावर? कट कट कट. ओ मास्तर, तुम्हाला चिडायचंय. आणि शेवंताबाई, तुम्ही प्रेमाने काय बोलताय मास्तरांशी? सावकार आहेत ते, जरा रागानं. चला कळलं. रेडी. ऍक्शन. सावकार मी तुम्हाला सोडणार नाही. नका सोडू, मला पण तेच पाहिजे. बाई या वाड्यावर. काय मास्तर, काय जेवणाचं आमंत्रण देताय तिला? नाही अहो मी तुम्हाला म्हणलं ना, तुम्ही चिडलायत, राग. मास्तर, तुमचं लग्न ठरत नाही ही परिस्थिती तुमच्या जेव्हा लक्षात येते तेव्हा तुम्ही कसं चिडता, तसं हिथं चिडायचंय, कळलं? आणि शेवंताबाई, तुम्ही तमाशातल्या आहात हे कळल्यानंतर प्रियकर तुम्हाला सोडून गेला होता, ते आठवा, म्हणजे आपोआप राग येईल तुम्हाला. चला करायचं. चला रेडी. ऍक्शन. सावकार मी तुम्हाला सोडणार नाही. नका सोडू, मला तर हेच पाहिजे. बाई चला वाड्यावर. मी तुमची चांगली सेवा करू शकतो. सेवा? हा सेवा तर माझी पोरं करतील तुझी. नालायक माणसा, तू बघच माझे किरण अर्जुन येणार. माझे किरण अर्जुन. वाह, एकदम छान शेवंताबाई, मास्तर एक नंबर. आता ऐका, ह्याच्या नंतरचा सीन असा आहे, किरण आणि अर्जुन येतात, त्यांच्या मागे इन्स्पेक्टर येतात आणि इन्स्पेक्टर शेवंताबाईंना सोडवतात. अरे राजा, किरण अर्जुन येतील, पण इन्स्पेक्टरचं काय? दिन्या. पण पैशाचं काय? दिन्या, आता जर तुला पैसे दिले तर तू गुत्त्यावर जाशील आणि मला गोत्यात आणशील. आपल्याला हे आज शूट कंप्लीट करायचंय. जाय 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 जाय. राजा, मला सांगायचं ना, मी केलं असतं ना. तू जरा दोस्तार विश्वासच नाही राहिला आता. चंद्या, तुझा लय पिकअप कमी आहे. समजा मी तुला इन्स्पेक्टर साळुंकेकडे पाठवलं असतं तर त्यांचा विश्वास बसला नसता की तू शूटिंग बंद पाडलेस. हे पण बरोबर आहे. आणि आज इन्स्पेक्टर साळुंके हिथं येणं, सीन कंप्लीट होणं आपल्यासाठी लय महत्वाचं आहे. नाहीतर आपल्याला परत सगळं सुरुवातीपासून करावं लागेल. कळतंय का तुम्हाला? आता मला कळलं. म्हणजे साळुंके काम करतोय हे साळुंकेला माहित नाही आणि त्याचं गपचूप शूटिंग राजा आणि सागऱ्या करताय. एवढं सोपं होत ते? एवढा वेळ लागतो का त्याला? बरे बरे बरे, लेकिन बघू नका सडाव टाकला काय त्या राजानं. आपण पण काही कमी नाही, त्याचा डाव त्याच्यावरच उलटावायचा. हा सावंत, ती फाईल टेबलवर राहू दे, मी आलो लगेच. तू इथे काय करतोयस? कंप्लेंट द्यायला आलोय. तू कंप्लेंट द्यायला आलायस? अरे आजपर्यंत लोक तुझी कंप्लेंट घेऊन इथे आली मोबाईल चोरल्याची.
आतला अर्धा रजिस्टर तुझ्या मोबाईलच्या चोरीनेच भरलंय. अरे तू तर जत्रेतल्या त्या लहान मुलांचं चल छैया 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 चल छैया 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 परत करा. चल छैया तसले मोबाईल पण चोरतोस रे. असला भुक्कड चोर आहेस तू. मी नाही चोरी करत. मग माझ्याकडनं चोरी होते. कशी? तो आजार आहे ना मला. आता हा बघा तुमचा मोबाईल. हो माझा. नाही ते हे सगळं असं होतं बघा. पण आता तो आजार बरा झालाय. बरा झालायस ना? मग घरी जा. इथे कशाला आलायस? अहो सांगितलं ना कंप्लेंट द्यायला. हळू बोल. चोर आहेस ना? हळू बोल. ते कंप्लेंट द्यायला आलोय. कसली कंप्लेंट? हो तिकडे शूटिंग मध्ये शेवंताबाईचा छळ चाललाय. तिच्या अब्रूशी खेळ चाललाय. हो तुम्ही लवकर नाही गेलात ना तर खेळ संपल. छळ चाललाय म्हणजे नेमकं काय चाललंय? म्हणजे ना तिला असं बांधून ठेवलंय आणि तुम्ही जर उशिरा पोचलात तर तिच्यावर जबरदस्ती पण करतील. काय? अरे जेव्हा धोनी विकेट किपर असतो ना तेव्हा बॅट्समन स्टेप आउट करू शकत नाही. तसंच ह्या फुकणी गावात इन्स्पेक्टर साळुंके असेपर्यंत कोणी बाईवर जबरदस्ती करू शकत नाही. बाब्या, इन्स्पेक्टर साळुंके आपल्याला दिसले की आपण आतमध्ये पळायचं. म्हणजे आपल्याला बघून तो आत येईल. म्हणजे दिसताना असं दिसेल की इन्स्पेक्टर साळुंके आपल्या मागावर आहे. सागऱ्या, तू हे सगळं आतून शूट करायचं. राजा भावा बघ माझा गनिमी कावा असा शूट करतो ना त्यांना कळणारच नाही. त्यांना सोड, तुला पण कळणार नाही. तुला कळलं. दादा मी काय म्हणतो, मी जाऊन सांगू का सगळं खरं खरं त्या साळुंकेला? बस का लय पुढं पुढं करायची सवय आहे तुला. तो काय पोरगी जाणार आहे का तुला? काय लाचतय माकाड. आता नको. ही ती वेळ नव्हे. मग काय शूटिंग संपल्यावर सांगायचं का? तुम्ही आहे ना पिक्चर बघतच नाही वाटतं. पिक्चर मध्ये कानून क्या मागताय? इंसाफ नाही रे. लंबे हात. लंबे हात नाही बाबा. कानून मागता है सबूत. आणि माझा सबूत आहे की हा सबूत मी मिळवल्याशिवाय राहणार नाही. आणि का ना शूटिंग सुरू व्हायचं त्यांचं. होऊ दे ना. तेच पाहिजे आपल्याला. तेच पाहिजे. मी तर म्हणतो शूटिंग सुरू होऊ देच. शूटिंग सुरू झालं तरच आपल्याला त्यांना रंगे हात पकडता येईल. आले अँगल लाव. अजिबात नाही सोडणार तुम्हाला. इन्स्पेक्टर साहेब बघा हे सगळं काय चाललंय? हेच मी तुला विचारतोय. हे सगळं काय चाललंय? ते शूटिंग चाललंय. हे खोटं बोलतायत. सावकार खोटं बोलतायत. हे आमचा छळ करतायत. छळ. बघितलं ही लोक इकडे शूटिंग करतात का? या सगळ्यांना आठ टाका. हे सगळं बंद करा आणि सोडा द्या ना. सोडा द्या ना. सागऱ्या, योच डायलॉग आपल्याला पाहिजे होता. सावकार, इन्स्पेक्टर साहेब काय बोलतायत कळत नाही तुम्हाला? सोडा माझ्या आईला. राम्या, सोड तुझ्या आईला, मालकीनीला. सोड लवकर. आणि यापुढे यांना त्रास होता कामा नये, लक्षात ठेवा. हो दादा. हो ते त्यांचे सीनचे डायलॉग पण बोलायला लागले ना आता. हो डिपार्टमेंट बोलू नका ना. शूटिंग करताय. शूटिंग तेच काय बोलतो. शूटिंग करतात. बघ किक्या. दादा. हो किक्याच. अरे त्यांचं शूटिंग चाललंय ते काय बोलत नाही. तू कशाला मध्ये मध्ये तडमडतोस? हो कारण त्यांना तुम्ही शूटिंग मध्ये पाहिजे. तुमचं शूटिंग करतायत आणि तुम्हाला कळत पण नाही. मी काम करतोय पण मला माहितच नाही. अरे तू काय डोक्यावर पडलायस का? मी यांच्या पिक्चर मध्ये काम करत नाहीये. तुम्ही नाहीच करत आहे. पण राजा तुमच्याकडे करून घेतोय. याला डॉक्टरकडे घेऊन जा. काय पण बडबडतोय? अहो तुम्ही काम नाही करत आहे पण काम करतायत आणि ते काम करून मग त्या बघा त्या कॅमेरा बघा. तुमचं शूटिंग चालू आहे. तुम्ही माझं शूटिंग करताय? हो. काय? हो म्हणजे आम्ही इथं गप गुमान शूटिंग करत असताना तुम्ही इथं येऊन आमचं शूटिंग बंद पाडलं. हे शूट झालंय आमच्या कॅमेरामध्ये.
तुम्ही जर आता आम्हाला त्रास दिलात तर आम्ही हे फुटेज वरपर्यंत पाठवू. अरे वरती पाठवू काय? बघ ह्या दिन्यानं सांगितलं मला की शेवंतबाईंचा छळ होत आहे म्हणून मी इथे आलोय. साहेब शूटिंग चाललंय हे, त्यात माझा छळाचा सीन आहे, खरोखरचा छळ नाही चाललाय. हा मी पण तेच सांगितलं यांना, शूटिंग मध्ये शेवंताबाईंचा छळ चाललाय. चला. शूटिंग मध्ये शेवंताबाईंचा छळ चाललाय. मला कशाला बोलवलं तू? ते मला वाटलं शूटिंग बघायला तुम्हाला आवडतं म्हणून. शूटिंग बघायला आवडतं. अरे काय चाललंय हे 2 दिवस? शूटिंग चाललंय. काय मला शूटिंग चाललंय. आता जर पुन्हा कोणी मला जर शूटिंगला बोलवलं किंवा शूटिंग हा शब्द जरी काढला ना तरी तो सचिन कसा बॅटने ओलंगाला धुवायचा तसा सगळ्यांना धुवून काढेन. निघा. स्वतःच जातात निघा म्हणतात. इन्स्पेक्टर साळुंखे साहेब, हो आम्ही तुम्हाला लय त्रास दिला, आता बोलवलं तरी येऊ नका. माइंड ब्लोइंग सीन झालं राजा. वा 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 किक्या, थँक्यू व्हेरी मच. अरे तू आल्यामुळं इन्स्पेक्टर साळुंखे साहेबांनी स्क्रिप्ट मधले जसेच्या तसे डायलॉग घेतले. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.